1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची बैठक सुरू. शरद पवार ठाकरे बंधूंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा कराराबाबत धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी सुरू. स्टॅम्प ड्युटी परत करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही. गोखले बिल्डरच्या वकिलांच्या मागणीनंतर धर्मादाय आयुक्तांकडून स्पष्ट. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल. गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार धंगेकरांची माहिती. आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी बच्चू कडू आज मुंबईत येणार. बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. तर 30,000पेक्षा जास्त पेन्शन असणाऱ्याला कर्जमाफी देऊ नका, कडूंचा विधान. जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी. काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला. डाव प्रतिडावानंच मोडावा लागणार, जरांगे पाटलांचं विधान. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ द्यावा लागेल. बैठकीमधून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. बच्चू कडू लढवय्ये नेते, 7-12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू. बच्चू कडूंच्या आंदोलनावरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया.